नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश जाधव, इतिहास विभाग प्रमुख, आर.सी. पटेल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिरपूर. आपल्या समोर मी हिस्ट्री ऑफ मॉडर्न युरोप म्हणजे आधुनिक युरोपचा इतिहास या विषयाचा बहुपर्यायी प्रश्नाचा हा तिसरा भाग सादर करीत. आपणास दोन भाग कसे वाटले कृपया आपण प्रतिक्रिया नोंदवा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवत नाही म्हणून मला त्याच्यात काही उणिवा असेल किंवा चांगला असेल हे मला कळत नाही. कृपया आपल्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. माझा एकच उद्देश आहे की ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न कशा प्रकारचे असतील, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपणास ह्या प्रश्नांचं स्वरूप कळावं आणि त्याच्यातून योग्य पर्याय आपण कसा निवडावा याबाबतची माहिती व्हावी, हा माझा उद्देश आहे. हा उद्देश माझा सफल होईल आणि ह्या व्हिडिओंचा मी जो बनवतोय त्या व्हिडिओंचा आपणास नक्कीच फायदा होईल अशी आशा करतो. पहिल्या प्रश्नाकडे वळूया की साम्राज्यवाद म्हणजे काय. की साम्राज्यवाद म्हणजे काय? अ. बाजारपेठ स्थापन करणे, ब. एका प्रगत राष्ट्राने दुसऱ्या अप्रगत राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे, क. एखाद्या राष्ट्रावर आक्रमण करणे आणि ड. तह करणे. तर मित्रांनो, साम्राज्यवाद म्हणजे एका प्रगत राष्ट्राने दुसऱ्या अप्रगत राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्य. म्हणजे थोडक्यात काय की एका राष्ट्रराज्याने दुसऱ्या राष्ट्रावर, दुसऱ्या देशावर, दुसऱ्या धर्मावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद. म्हणून पर्याय ब याचं योग्य उत्तर आहे की एका प्रगत राष्ट्राने दुसऱ्या अप्रगत राष्ट्रावर किंवा मागासलेल्या राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. साम्राज्यवादामुळे युरोपियन देशात वारंवार संघर्ष निर्माण झाले आणि त्यातूनच टिंबटिंब उद्भवले. तर अ. पहिलं जागतिक महायुद्ध, ब. दुसरे जागतिक महायुद्ध, क. बर्लिनचा तह आणि ड. बोअर युद्ध. तर मित्रांनो, साम्राज्यवादामुळे युरोपियन राष्ट्रांमध्ये वसाहती मिळवण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या, आपणास माहीतच. आणि ह्या वसाहती मिळवण्याच्या स्पर्धा सुरू झाल्यामुळे ह्या देशांमध्ये वारंवार संघर्ष निर्माण आणि त्या संघर्षातूनच त्यांनी लष्कर भरती केली आणि युरोपाची विभागणी दोन गटामध्ये झाली आणि त्या दोन गटातूनच मग वारंवार संघर्ष निर्माण झाले आणि त्यातूनच मित्रांनो की पर्याय अ आहे की पहिलं जागतिक महायुद्ध घडून आलं. की साम्राज्यवादामुळे युरोपियन देशांमध्ये वारंवार संघर्ष निर्माण झाला आणि त्या संघर्षातूनच ह्या राष्ट्रांमध्ये कटुता निर्माण झाली आणि कटुता निर्माण झाल्या आणि त्याच्यातूनच जगाला पहिल्या जागतिक महायुद्धाला सामोरं जावं लागलं. म्हणून पहिलं पर्याय अ मित्रांनो की पहिलं जागतिक महायुद्ध घडून आलं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कोणत्या युरोपियन राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडात वसाहती स्थापन केल्या? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा आपण FY पासून शिकतोय की युरोपियनांचं भारतामध्ये आगमन आणि आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये. पण प्रश्न इथे काय विचारलेला आहे मित्रांनो? आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती स्थापन केल्या. अ. स्पेन, ब. पोर्तुगाल, क. इंग्लंड, ड. फ्रान्स आणि वरीलपैकी सर. तर मित्रांनो, याच्यातलं बघा की प्रत्येक राष्ट्राने ह्या जी स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स ह्या सर्व राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या, तिथला भूभाग मिळवला होता आणि म्हणून याचं योग्य पर्याय हे मित्रांनो की वरीलपैकी सर्व ह्या सर्व राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. आता वसाहती का स्थापन केल्या होत्या की कच्चा माल मिळवण्यासाठी, औद्योगिक क्रांतीनंतर कच्चा माल मिळवण्यासाठी आणि पक्का माल तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठेची आवश्यकता आणि त्याच्यातूनच ह्या वसाहती मिळवण्याच्या स्पर्धा निर्माण झाल्या आणि युरोपियन राष्ट्रांनी ह्या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती मिळवण्याचा प्रयत्न केला
आणि म्हणून पर्यायी मित्रांनो की वरीलपैकी सर्व. पुढच्या प्रश्नाकडे वळूया की वसाहतवादाला तात्विक समर्थन देण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी केले? वसाहतवादाला तात्विक. पर्याय हेगेल, ब नित्से, क लिओपार्ड आणि ड अ आणि ब. मित्रांनो हे तात्विक समर्थन म्हणजे वसाहतवाद काय की आम्ही तुमच्या याच्यासाठी आलेलो आहे, तुमचा विकास करण्यासाठी आलेलो आहे वगैरे वगैरे. म्हणून हेगेल आणि नित्से या दोन विचारवंतांनी तात्विक समर्थन दिलं वसाहतवादाला. म्हणून पर्याय ड अ आणि ब हे उत्तर आहे हेगेल आणि नित्से. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आशिया आणि आफ्रिका खंडात युरोपियन देशांना साम्राज्यवाद प्रस्थापित करण्यास यश का प्राप्त झाले? ही जी आशिया आणि आफ्रिका खंडातील जी युरोपियन राष्ट्र होती मित्रांनो, युरोपियन देश होती, त्यांना साम्राज्य प्रस्थापित करण्यात काय यश प्राप्त झालं या आशिया आफ्रिका खंडामध्ये? तर पर्याय फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे की ह्या खंडातील देश अप्रगत व मागास होते. या खंडातील देश अप्रगत व मागास होते. ब आशिया आणि आफ्रिका खंडातील लोकांमध्ये राष्ट्रीय भावनेचा आणि ऐक्याचा अभाव होता. आजही दिसून येतो मित्रांनो. आशिया आणि आफ्रिका खंडातील लोकांमध्ये राष्ट्रीय भावनेचा आणि ऐक्याचा अभाव होता. क युरोपियन देशांकडे आधुनिक युद्ध साहित्य आणि प्रशिक्षित सैन्य होते. आणि ड वरीलपैकी सर्व. म्हणून का यश प्राप्त झालं मित्रांनो की हे तिघ कारणे आणि इतर जी कारणे पण हे तिघ घटक कारणीभूत होते. म्हणून पर्याय ड की वरीलपैकी सर्व. अप्रगत व मागास होते, राष्ट्रीय भावना आणि ऐक्याचा अभाव होता आणि आधुनिक युद्ध साहित्य आणि प्रशिक्षित सैन्य नव्हते. म्हणजे थोडक्यात हत्यारातील तफावत होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इटलीमध्ये परकीय सत्तेला कंटाळून काही इटालियन देशभक्तांनी नेपल्स मध्ये एकत्र येऊन कोणती संघटना स्थापन केली? इटलीमध्ये कार्बोनरी संघटना, यंग इटली संघटना आणि लाल डगलेवाली संघटना. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की कार्बोनरी संघटना स्थापन केली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यंग या इटली या संघटनेचे ब्रीद वाक्य सांगा. जनतेवर निष्ठा, देवावर आणि जनतेवर श्रद्धा, क्रमावर श्रद्धा आणि देशावर निष्ठा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो देवावर आणि जनतेवर श्रद्धा. एक उपप्रश्न असून निर्माण. यंग इटली या संघटनेची स्थापना कोणी केली? तर जोसेफ मॅजिनीने केली. म्हणून ब उत्तर देवावर आणि जनतेवर श्रद्धा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काहूर कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री होता? अ सिसिली, ब नेपल्स, क पिडमॉट आणि व्हेनेसिया. तर पिडमॉट हे उत्तर आहे मित्रांनो की. आणि अजून एक उपप्रश्न तयार होऊ शकतो की कोणत्या राज्याच्या नेतृत्वाखाली राज्याच्या नेतृत्वाखाली इटालीचं एकीकरण झालं? तर पिडमॉटच्या नेतृत्वात. पिडमॉट हे राज्य होतं. पिडमॉट आणि काहूर त्या राज्याचा मुख्यमंत्री होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजा चार्लस अल्बर्ट यांनी राजताग केल्यानंतर पिडमॉटचा राजा कोण बनला किंवा पिडमॉटच्या गादीवर कोण विराजमान झाले? तर अ राजा व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा, ब मेटरनिक, क काहूर आणि ड लुई फिलिप तिसरा. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो की राजा व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा हे विराजमान झाले. शेवटचा प्रश्न. बाल्कन लीग किंवा बाल्कन संघाची स्थापना कोणी केली होती? अ झार अलेक्झांडर, ब फर्डिनांड पहिला, क इप्सलांती आणि ड झार निकोलस. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की ब फर्डिनांड पहिला यांनी बाल्कन लीग किंवा बाल्कन संघाची स्थापना केली होती. अशा प्रकारे आपण मित्रांनो की ह्या प्रश्नांचा म्हणजे आधुनिक युरोपच्या वरच्या प्रश्नांचे आपण पाहणी केली. आपण उपप्रश्न कसे निर्माण होतील हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.